आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम या देशाचा इतिहास आपल्याला माहीत असायला हवा. राज्याचं रक्षण करण्यासाठी वैयक्तिक सुखोपभोग आणि विलास यांचा खर्च भागवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वशक्तिमान पुरोहित वर्ग संतुष्ट राहावा आणि त्यांचे खिसे भरण्यासाठी राजा या देशामध्ये आपल्या प्रजेचं सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील पाण्याचं शोषण करतो त्याप्रमाणे सारखं शोषण करीत असे. त्याचं विशेष भक्ष्यस्थान म्हणजे वैश्यांचा वर्ग. हे लोक म्हणजे राजाच्या दारामध्ये बांधलेल्या दुधाळ गाईसारखे वाटत. पुरोहित हे अनेकदा राजसत्तेला आपल्या अधीन ठेवत. आपली परलोकातील यात्रा आणि त्याचबरोबर आपली आणि आपल्या कुटुंबाची समाजातील आजची कीर्ती पुरोहितांच्या लेखणीवर अवलंबून आहे हे राजाला माहीत असे. राजा प्रजेच्या दृष्टीने अगदी माता पिता असेल, पण पुरोहित जर संतुष्ट नसेल तर त्या राजाची सारी कीर्ती त्याच्या मृत्यूबरोबर नाहीशी होत असे. मात्र राजा प्रजेला वाईट वागणूक देत असेल, पण त्याने अनेक यज्ञयाग केले, अश्वमेधादी यज्ञ केले व त्यांच्या माध्यमातून पुरोहितावर सतत संपत्तीचा वर्षाव केला तर त्याचं नाव इतिहासामध्ये गाजत राहील याची पुरोहित काळजी घेत. कारण पुरोहित परलोकातील सुख सौख्याची खात्री देत होता आणि पुन्हा तो इतिहासकार पण होता. हिंदू राजवटीमध्ये किंवा बौद्ध राजांच्या वेळी देखील सर्वसामान्य प्रजा प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये भाग घेताना काय तर आपलं प्रत्यक्ष मत व्यक्त करताना सुद्धा दिसत नाहीत. वारणावातमध्ये असताना युधिष्ठिर वैश्यांच्या आणि शूद्रांच्याही घरी जात असे ही गोष्ट खरी. सीतेच्या चारित्र्याबद्दल प्रजेने शंका घेतली म्हणून तिला हद्दपार केलं हे पण खरं. परंतु राज्याचा नियम म्हणून सरकारी कामकाजामध्ये प्रजेला प्रत्यक्ष स्थान नव्हतं. प्रजेची शक्ती प्रत्यक्ष आणि अव्यवस्थित रूपात आपले सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी धडपड करत होती. परंतु या शक्तीचं स्पष्ट ज्ञान प्रजेला झालेलं नव्हतं. सांघिक कृतीमध्ये तिचं रूपांतर व्हावं म्हणून प्रजेने संघटित प्रयत्न केलेला नव्हता किंवा तसं करण्याची तिची इच्छाही नव्हती. त्या योगे असंघटित व संघटित शक्तींची केंद्र एकत्रित येऊन महान शक्ती निर्माण झाली असती. या क्षमतेचा आणि या कौशल्याचा प्रजेच्या ठिकाणी पूर्णपणे अभाव होता. योग्य नियमांचा अभाव होता. त्यामुळे असं झालं हे म्हणणे खोटं आहे. निरनिराळ्या सरकारी खात्यांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र नियम होते. सारा वसुली, लष्करी व्यवस्था, न्यायदान, दंड व पुरस्कार या सर्व गोष्टींसाठी बारीक सारीक तपशिलासह केलेले कायदे होते. परंतु या सर्वांच्या मुळाशी ऋषींची आज्ञा असे. ऋषींच्या मुखातून बाहेर पडलेला तो ईश्वराचा आदेश असे. हे कायदे हे नियम मुळीच लवचिक नव्हते. सर्वसामान्यांच्या हिताचा यामध्ये संबंध नव्हता. राजाने प्रजेकडून गोळा केलेल्या संपत्तीवर प्रजेचा हक्क आहे ही कल्पना ज्यामुळे येईल असं शिक्षण कोठेच नव्हतं. इतकंच नव्हे तर राज्याचं उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रातिनिधिक मागण्याची कल्पनाही जनसामान्यांना येणार नाही याची शिक्षणात काळजी घेतली जात होती. कायदे खरं तर ऋषी आणि राजा यांच्या फायद्यासाठी होते आणि ती देवाज्ञा होती. खरं तर हे सारे नियम कायदे पण पुस्तकातच होते, ते राजाच्या मर्जीवर होते. त्यामुळे या देशात काय झालं, अग्निवर्ण हा सूर्यवंशातील राजा होता. प्रजेची पर्वा न करता तो केवळ अंतपुरामध्ये रात्रंदिवस राहत असे. अतिरिक्त इंद्रिय भोगामुळे क्षयरोग होऊन तो मरण पावला. सूर्यवंशामध्ये असे हजारो अग्निवर्ण निर्माण झाले. क्वचितच एखादा राम जन्माला आला. भावाला ठार मारून व इतर क्रूर कृत्य करून सिंहासन मिळवल्यामुळे सम्राट अशोकाला प्रथम चंडाशोक म्हणजे भयंकर अशोक असं म्हणत असत. पुढे असं 9 वर्ष राज्य केल्यानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचा स्वभाव बदलला. त्याने अनेक चांगली कामं केली. त्यामुळे त्याला धर्माशोक म्हणू लागली. या देशामध्ये पुष्कळसे राजेच चंडाशोकासारखे, धर्मशोक क्वचितच. ज्यांच्या अंमलाखाली प्रजेचे फार चांगल्या रीतीने रक्षण होत असे
असे अकबरासारखे राजे फार थोडे, परंतु जे प्रजेच्या रक्तावरच जगतात असे औरंगजेबासारखे राजेच अधिक. बहुसंख्य जनतेची पिळवणूक होत होती. राज्यकारभार राजा याबाबत त्यांनी काही बोलणं शक्य नव्हतं. राजा व पुरोहित देव होते, बाकी सारे साधे मानव होते. प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा त्या देशातील लोकांच्या मताप्रमाणे चालला पाहिजे, हे आधुनिक पाश्चात्य देशांचं ब्रीदवाक्य आहे. मला हे मान्य आहे की प्राचीन भारतात हे तत्व पूर्णपणे नव्हतं असं नव्हे. ग्रीक प्रवाशांनी आणि इतर सर्व भारतामध्ये इतस्तः विखुरलेल्या अशा लहान सहान स्वतंत्र राज्यांचा उल्लेख केलेला आहे. तसंच बौद्ध वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे उल्लेख आढळून येतात. भारतामध्ये अजून अनेक ठिकाणी आढळून येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वरूपातील लोकराज्य पद्धती मी माझ्या भारत भ्रमणामध्ये पाहिलेली आहे. पण ही बीज रूपाने अस्तित्वात असलेली लोकराज्य पद्धती अखेरपर्यंत बीज रूपामध्येच राहिली. त्याचा मोठा वृक्ष झाला नाही. स्वायत्त शासनाची ही कल्पना ग्रामपंचायतीच्या पलीकडे गेली नाही आणि समाजामध्ये या कल्पनेचा कल्पना म्हणूनही कधी सार्वत्रिक प्रसार झाला नाही. बौद्ध धर्माच्या आगमनाने सारा भारतवर्ष संपूर्णपणे एका नवविचार प्रवाहात बुडून गेला. पुरोहित वर्गाचा ऱ्हास झाला आणि राजसत्ता वृद्धिंगत झाली. बौद्ध पुरोहित जगाचा त्याग करणारे, मठात राहणारे संन्यासी होते. लौकिक व्यवहाराशी त्यांचा काही संबंध नव्हता. शापाची व शराची भीती घालून राजसत्ता संपादन करण्याची व आपल्या ताब्यात घेण्याची त्यांची इच्छा नव्हती किंवा त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. त्यांची तशी थोडीशी इच्छा होती असं मानलं तरी ती पूर्ण होणे आता पूर्णपणे अशक्य होतं. कारण बौद्ध धर्माने आहुतीभक्षक देवदेवतांची सिंहासने खिळखिळी केली होती. त्यांना आपल्या स्वर्गीय स्थानापासून खाली खेचलं होतं. देवदेवतांना खाली ओढल्यामुळे स्वाभाविकपणे पुरोहितांची प्रतिष्ठा संपली, कारण ती देवदेवतावरच अवलंबून होती. अशा प्रकारे राजा पुरोहितांच्या मुठीत राहिला नाही. पुरोहित हे सत्तेचे केंद्र राहिले नाहीत. त्याचप्रमाणे लहान लहान राज्यावर सत्ता गाजवणाऱ्या स्वतंत्र क्षत्रिय राजांच्या हाती ती राजसत्ता राहिली नाही. भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व देशभर महासागरांनी वेढलेल्या विस्तीर्ण प्रदेशावर सम्राटाची सत्ता या युगात सुरू झाली. या युगातील पुढारी विश्वामित्र व वशिष्ठ यासारखे नव्हते, तर चंद्रगुप्त, धर्मशोक यासारखे सम्राट होते. या बौद्ध कालामध्ये ज्यांनी सार्वभौम सत्ता गाजवली आणि भारताला वैभवाच्या शिखरावर नेलं, अशा बौद्धकालीन सम्राटांसारखे सम्राट भारतात यापूर्वी कधीही होऊन गेले नव्हते. या ऐतिहासिक कालखंडांचा शेवट होऊन रजपूत सत्तेच्या उदयाबरोबर भारतीय साम्राज्याची सार्वभौम सत्ता मुळासकट हादरली. तिचे अनेक तुकडे झाले. दुर्बल राजांच्या हातात निरनिराळ्या राज्यांची सत्ता गेली. यावेळी ब्राह्मण शक्तीला आपलं डोकं पुन्हा वर काढण्यात यश आलं, परंतु यावेळी ती शक्ती राजसत्तेला विरोधी नसून राजसत्तेला सहाय्यभूत अशी भूमिका स्वीकारलेली होती. या क्रांतीच्या काळामध्ये पुरोहित वर्ग आणि राजघराणी यांच्यामध्ये सत्तेसाठी चालत आलेला वेद काळापासून सुरू होऊन अनेक शतकं चाललेला दीर्घ काळाचा लढा कायमचा संपला. या दोन शक्ती एकत्र आल्यामुळे स्वाभाविकच असा परिणाम झाला की त्या परस्परांचे स्वार्थ साधण्याच्या कार्यामध्ये मग्न झाल्या. आपल्या समान शत्रूंचा म्हणजे त्यावेळेच्या बौद्धांचा पाडाव करण्यात आपले सामर्थ्य खर्च करून त्या निष्प्रभ झाल्या. दुसऱ्याच्या धनाचं अपहरण करणे, शत्रूचा सूड घेणे, बहुजन समाजाचं रक्त शोषण करणे, अशा प्रकारच्या भयंकर गोष्टीत या युतीची परिणिती झाली. श्रीकृष्णांनी क्षत्रिय सत्तेला होत असलेला पुरोहित शक्तीचा विरोध तात्पुरता का होईना आपल्या अलौकिक बुद्धी कौशल्याने थांबवला होता. जैन आणि बौद्ध क्रांतीच्या काळात ही ब्राह्मण शक्ती कशीबशी तग धरून होती. मात्र मिहिर कुलाधी रजपूत राजांच्या सत्तेचा भारतात उदय झाल्यावर ब्राह्मण शक्तीने आपले गमावलेले सामर्थ्य पुन्हा
संपादन करण्याचा अखेरचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये मध्य आशियातून नुकत्याच आलेल्या निष्ठुर बर्बर जातीच्या लोकांच्या पायाशी लोटांगण घातलं. शिवाय त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी तिने त्यांच्या वाईट चालीरीती व प्रथा आपल्या देशामध्ये सुरू केल्या. मंत्रतंत्र विद्येचा अवलंब केला आणि तिने अखिल आर्यावर्ताला महादुष्ट, महाभयंकर, महाबिभत्स अशा रानटी चालीरीतीने भरलेला देश बनवलं. मग पश्चिमेकडून येणाऱ्या मुसलमानांच्या स्वाऱ्यांच्या झंझावतात नुसत्या स्पर्शाने त्याचे तुकडे तुकडे होऊन तो कोलमडून पडला. यामध्ये आश्चर्य ते कसलं. मुसलमान अंमलाखाली या पुरोहित शक्तीचा उदय होणं ही गोष्ट अगदीच अशक्य होती. महम्मद पैगंबर हे स्वतः कोणत्याही स्वरूपातील पुरोहित वर्गाच्या पूर्णपणे विरोधामध्ये होते. त्यांनी खास नियमांची आखणी करून पुरोहित शक्तीचा संपूर्ण नाश करण्याचा कसून प्रयत्न केला. मुसलमानी सत्तेखाली बादशाह हाच सर्वश्रेष्ठ पुरोहित होता. धार्मिक बाबतीमध्ये तोच प्रमुख मार्गदर्शक होता आणि जेव्हा साम्राज्य सत्ता त्याच्या हाती येई तेव्हा सर्व मुसलमान जगात सर्व बाबतीत पुढारीपण आपल्याकडे ठेवण्याची त्याला प्रबळ इच्छा होई. या कालखंडामध्ये एकीकडे राजसत्ता अशा राजांच्या हाती केंद्रभूत झालेली होती की ज्यांचा धर्म निराळा होता, ज्यांच्या चालीरीती भिन्न होत्या. दुसरीकडे समाज शासकाच्या मानाच्या जागेपासून पुरोहित शक्तीचे समूळ उच्चाटन झालेलं होतं. या कालखंडामध्ये मनु आदींच्या धर्मशास्त्रांची जागा कुराण आणि त्यातील नियम यांनी घेतली होती. फारसी आणि अरबी भाषांनी संस्कृतचं स्थान घेतलेलं होतं. ब्राह्मण शक्तीचे अवशेष म्हणून राहिलेले पुरोहित विवाहासारखे सर्वसामान्य ग्रहसंस्कार चालवून आपली उपजीविका करू लागले. ब्राह्मण शक्तीला पायदळी तुडवल्यानंतर मुसलमान राजांनी मौर्य, गुप्त, आंध्र आणि क्षात्रप कुळातील सम्राटासारखं वैभव प्राप्त करून घेणं त्यांना शक्य झालं. पुरोहित शक्ती मुसलमान अंमलाखाली कायमची झोपी गेली. या कालखंडामध्ये खरा विरोध हा राजा आणि पुरोहित यांच्यात नव्हता, तर राजा राजामध्ये होता. या काळाच्या शेवटी जेव्हा हिंदू सत्तेने आपलं डोकं पुन्हा वर काढलं, मराठा व शीख यांच्या साह्याने ते वर काढलं, तेव्हा त्या कार्याशी पुरोहित शक्तीचा विशेष संबंध होता असं आपल्याला आढळत नाही. अशा रीतीने या दोन शक्तीमधील दीर्घ आघात प्रत्याघातानंतर या भारतभूमीवर सरतेशेवटी राजसत्तेचा विजय झाला आणि ती भारतीयांच्या धर्माहून सर्वस्वी भिन्न असा धर्म असलेल्या परकी राजांच्या हाती अनेक शतके टिकली. या मुसलमानी कालखंडाच्या अखेरीस एका अभिनव शक्तीचा या देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि भारताच्या कारभारात हळूहळू तिने आपली सत्ता प्रस्थापित केली. ही शक्ती इतकी अभिनव आहे, तिचं स्वरूप आणि कार्यपद्धती भारतीय मनाला इतकी परकी आहे, तिचा उदय इतक्या अतर्क रीतीने झालेला आहे आणि तिचं बळ इतकं अजिंक्य आहे की जरी अजून तिची अधिसत्ता चालू असली तरी मुठभर भारतीयांनाच या शक्तीचं स्वरूप काय आहे ते कळलेलं आहे. इंग्लंडने भारताचा जो ताबा घेतलेला आहे त्याबद्दल मी बोलत आहे. फार प्राचीन काळापासून भारताच्या विपुल धनधान्याची एवढी प्रसिद्ध झालेली होती की जिच्यामुळे अनेक शक्तिशाली परकीय लोकांना भारत देश जिंकण्याची प्रबळ इच्छा झालेली होती. अनेकदा हा देश अनेक परकीय लोकांनी जिंकला तरी सुद्धा भारतावरील इंग्लंडचं आक्रमण हे अभिनव आणि भारतीय मनाला परक होतं. असं मी का म्हणतोय हे लक्षात घेऊ. अनेक शतके प्रबळ राजसत्ता पुरोहितांच्या समोर थरथर कापताना भारतीयांनी पाहिली होती. सिंहापुढील शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आपल्या राजासमोर वागण्याची पण त्यांना सवय होती. वैश्य लोक पदरी अफाट संपत्ती असून सुद्धा राज्याच्याच नव्हे तर कोणत्याही राजपरिवारातील माणसासमोर भीतीने कापतात, मस्तक झुकवतात हे जनसामान्याला माहीत होतं. पण जगातील या वैश्यांपैकी काही मुठभर लोक संघटित होऊन नद्या सागर ओलांडून इकडे येतात, व्यापाराच्या निमित्ताने इकडे येतात. केवळ आपल्या बुद्धी सामर्थ्याने व संपत्तीच्या जोरावर हळूहळू सुप्रतिष्ठित हिंदू मुसलमान राजघराण्यांना आपल्या हातातील बाहुली बनवतात. हा वैश्य गुणांचा क्षत्रिय व ब्राह्मण गुणावरचा विजय आहे. नुकत्याच उदयाला आलेल्या या महान वैश्यांच्या शक्तीच्या आदेशाने एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत वीज एका क्षणात संदेश वाहून नेत आहे.
पर्वतप्राय लाटांनी भरलेल्या महासागर हा तिचा राजमार्ग आहे, जिच्या आज्ञेने जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यापाऱ्याच्या वस्तूंची सहजपणे देवाणघेवाण होत आहे. आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण समजतात त्याप्रमाणे इंग्लंडचा विजय हा येशू ख्रिस्ताचा किंवा बायबलचा विजय नव्हे, किंवा त्याचं स्वरूप मोगल व पठाण यांच्या विजयासारखं नव्हे. या सर्व गोष्टींच्या मागे खरं इंग्लंड उभा आहे हे समजून घ्या. या इंग्लंडची युद्धध्वजा म्हणजे कारखान्यांची धुराडी, तिची सेना म्हणजे व्यापारी जहाजं, तिची रणक्षेत्र म्हणजे जगातील बाजारपेठा आणि तिची सम्राज्ञी म्हणजे साक्षात सुवर्णाची लक्ष्मी. त्यामुळेच मी पूर्वी अनेकदा म्हटलं आहे की इंग्लंडचा भारतातील विजय ही अगदी अपूर्व आणि आश्चर्यकारक अशी घटना आहे. या सत्तेशी संघर्ष होऊन भारतामध्ये कोणते नवे मन्वंतर येणार आणि भविष्यकालीन भारतात काय होणार याची भारताच्या जुन्या इतिहासावरून कल्पना करता येणार नाही. मी पूर्वी असंही सांगितलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या मनोवृत्ती आहेत, आणि या मनोवृत्तीपैकी एक मनोवृत्ती जगावर अधिसत्ता गाजवत असेल तरी सुद्धा एक गोष्ट खरी आहे, फार प्राचीन काळापासून जगभर सर्वत्र शूद्र जाती जुलूम व अत्याचार यांनी भरटून निघालेली आहे. वेश्यापुत्र वशिष्ठ व नारद, दासीपुत्र सत्यकाम जाबाल, कुळी व्यास, पिता अज्ञात असलेल्या कृप, द्रोण, कर्ण इत्यादी शूद्र कुळातील व्यक्ती स्वपराक्रमाने व विद्वत्तेने क्षत्रिय पदाला व ब्राह्मण पदाला पोहोचल्या, पण त्यामुळे वेश्या, दासी, कोळी, सारथी इत्यादी वर्गाचा काही फायदा झाला नाही. तथापि आता तशी वेळ आहे की ज्यावेळी जगभर शूद्र जाती आपल्या शूद्रत्वानिशी प्रभावी होतील, त्यावेळी प्रत्येक देशातील शूद्र आपले स्वाभाविक गुणधर्म, सवयी, व्यवसाय यासह क्षत्रिय, वैश्य व ब्राह्मण न बनता शूद्रत्व कायम ठेवून प्रत्येक समाजामध्ये संपूर्ण प्रभुत्व पावतील. पाश्चात्य जगात या नवीन सत्तेचा उदय झाल्याची चिन्हे हळूहळू दिसू लागलेली आहेत. स्वार्थ हाच स्वार्थत्यागाची प्रथम शिकवण देतो. वैयक्तिक स्वार्थाच्या संरक्षणाच्या हेतूनेच प्रत्येकजण समसृष्टीच्या हिताकडे प्रथम लक्ष देतो. आपल्या राष्ट्राच्या हितामध्ये आपले वैयक्तिक हित सामावलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वर्णामध्ये, प्रत्येक देशामध्ये स्वहित साधण्यासाठी परस्परांना मदत करण्याची प्रवृत्ती दिसून येते. अर्थात स्वहिताच्या कल्पना भिन्न भिन्न असतात, किंवा यात त्यांचं स्वहित आहे अशी त्यांची कल्पना करून देण्यात दुसरा वर्ण, दुसरी जात यशस्वी झालेली असते. प्रजोत्पादन करणे, कशी तरी उदरपूर्ती करणे आणि राज्याच्या व उच्चवर्णीयांच्या आयुष्यात कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घेणे ही बहुसंख्य भारतीयांची सर्वोच्च हिताची व लाभाची कल्पना आहे. दुर्दैवाने आधुनिक भारत यापेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी दिसत नाही. भारतातील सध्याच्या शासनामध्ये काही दोष आहेत, तसंच त्यात काही फार चांगले गुणही आहेत. या शासनातील सर्वात चांगला भाग हा की पाटलीपुत्र साम्राज्याच्या ऱ्हासानंतर ब्रिटिशांइतका बलाढ्य सरकारच्या सत्तेखाली सर्व देश व्यापणारी सत्ता भारतात आजवर स्थापन झाली नव्हती. आणि या वैश्य सत्तेच्या काळामध्ये वैश्यांच्या उद्योगी स्वभावामुळे ज्याप्रमाणे व्यापारी माल जगात एकीकडून दुसरीकडे जातो, त्याचप्रमाणे विभिन्न देशातील विचार जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रवेश करीत आहेत. यापैकी काही विचार भारताला अत्यंत हितकारक आहेत, काही अनिष्टकारक आहेत, परंतु या गुणदोषांच्या अंतरंगामध्ये भारताच्या भविष्यकालीन उत्कर्षाचे चिन्ह तुम्हाला दिसून येईल. पाश्चात्य विचारामध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये त्रुटी नाहीत असं मी म्हणत नाही, पण आपणही पूर्णपणे निर्दोष व परिपूर्ण नाही. आपला समाज पूर्णपणे निर्दोष नाही. आपल्याला पाश्चात्यांपासून खूप नव्या चांगल्या गोष्टी शिकावयाच्या आहेत. प्रयत्न हाच मानवी जीवनाचा हेतू आहे. अभिमानाने घोषणा करा की मी भारतीय आहे. प्रत्येक भारतीय माझा बंधू आहे. अज्ञ भारतीय, दरिद्र भारतीय, ब्राह्मण भारतीय, चांभार भारतीय, भंगी भारतीय सारे माझ्या रक्तामांसाचे आहेत, माझे बंधू आहेत. यांचे कल्याण हेच माझं कल्याण आहे. मित्रांनो, इसवी सन 1899 मध्ये उद्बोधन या बंगाली मासिकामध्ये मार्च महिन्यात लिहिलेला हा स्वामी विवेकानंद यांचा हा लेख
या देशाच्या गतकालीन वैभवाचे गोडवे गाणारे माणसं या लेखाने अस्वस्थ होतील. आपल्या आधुनिक भारत या लेखात स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं वेगळं विश्लेषण सध्या तरी करण्याची गरज नाही, नंतर आपण कधीतरी करू. तुर्तास आपलं मत नक्की मांडा.